नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढ महिना म्हटले की आषाढ एकादशी म्हणजेच उपवास. उपवास हा सर्वांचाच असतो. त्यासाठी आज आपण उपवासाच्या भाजणीच्या पिठापासून उपवासाच्या पुऱ्या तयार करणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका परातीमध्ये 1 वाटी उपवासाची भाजणी घ्यायची. वजनी प्रमाणामध्ये ही 200 ग्रॅम भाजणी आहे. आता या भाजणीमध्ये 1 चमचा कडकडीत असे तेलाचे मोहन घालून घ्यायचे. तुम्ही कोणत्याही उपवासाच्या भाजणीपासून ह्या पुऱ्या तयार करू शकता. हे तेल छान असे ह्या भाजणीला हातानेच चोळून घ्यायचे. तेल छान असे चोळून झाले की यामध्ये एक उकडलेला बटाटा आपण छान असा मॅश करून घेऊयात, किंवा उकडलेला बटाटा हा तुम्ही खिसूनही घालू शकता. एक मीडियम साईजचा बटाटा छान असा उकडून सोलून छान मॅश करून घ्यायचा. छान असा मॅश झाला की या भाजणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. कधीकधी उपवासाची जी भाजणी आपण आणतो त्यामध्येच ऑलरेडी मीठ तिखट मिक्स केलेले असते, त्यामुळं त्यावरती पाहूनच ह्यामध्ये तिखट मीठ आपण ॲड करणार आहोत. आणि 1 चमचा हिरवी मिरची बारीक करून घेतलेली छान असे मिक्स करून घ्यायचे. बटाटा तिखट मीठ हे छान असे ह्या भाजणीला मिक्स करून लावून घ्यायचे. आणि या पिठाला आता कोमट पाणी घालून मळून घ्यायचे. पीठ मळत असताना खूप असे घट्ट किंवा खूप असे पातळ मळायचे नाही. आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ आपण मळून घेणार आहोत. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे. भाकरीसारखेच असे खूप वेळ जर पीठ मळले तर खूप असे मऊ भिजले जाते. पहा, आपले पीठ मळून झालेले आहेत. याला आता 15 मिनिटासाठी भिजत ठेवूयात. त्यासाठी आपण यावर 15 मिनिटं झाकून ठेवूयात. 15 मिनिटं पीठ भिजेपर्यंत आपण तोपर्यंत उपवासाची खोबऱ्याची चटणी करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. 1 हिरवी मिरची, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे दही घालून छान असे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. पहा, बारीक करून घेतलेले आहे, पण खूप असे बारीक झालेले नाही. त्यासाठी यामध्ये थोडेसे पाणी घालूयात आणि परत एकदा बारीक करून घेऊयात. पहा, आपली नारळाची चटणी तयार आहे पुरीसोबत खाण्यासाठी. पहा, 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपले पीठ भिजले आहे. आपण परत एकदा थोडेसे मळून घेऊयात. 1 ते 2 मिनिटं मळून घेतले की पुऱ्या ह्या छान अशा मऊ होतात. पहा, परत एकदा आपले पीठ छान असे मळून झाले की याच्या पुऱ्या तयार करूयात. या तयार पिठातलाच 1 चपाती एवढा गोळा बाजूला काढून हा आपण चपातीसारखाच लाटून घेऊयात. पहा, पळपटावरती चपातीसारखेच हे आपण लाटून घेणार आहोत. किंवा एक पेड्याच्या आकाराचा गोळा करून एक पुरीसुद्धा तुम्ही लाटू शकता. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण पुरी आता आपण कट करून घेऊयात. चपातीपेक्षा थोडेसे जाडसर लाटायचे, म्हणजे छान अशी पुरी फुगते. पहा, मी इथे गॅसवरती तेल छान असे कडकडीत गरम करायला ठेवले होते. आता यामध्ये एक करून पुरी सोडूयात. दोन्ही बाजूनी पुरी छान अशी तळून घ्यायची. पुरी तळत असताना गॅस हा मिडियमच ठेवायचा. मस्त अशी फुग्यासारखी पुरी फुगेपर्यंत छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत पुरी तळून घ्यायची. पहा, तुम्ही पाहू शकता पुरी मस्त अशी फुगलेली आहे आणि आपली तळून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पुरी तळून घेणार आहोत. पुरी तळत असताना या पुरीवरती झाऱ्याने असे थोडेसे तेल सोडायचे, म्हणजे पुरी छान अशी फुगते. गॅस हा मिडियमच ठेवून दोन्ही बाजूनी पुरी छान तळून घ्यायची. पहा, मस्त अशी पुरी फुगलेली आहे. आता आपण ही काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. मस्त अशा उपवासाच्या भाजणीच्या पुऱ्या तयार आहेत. दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत, उपवासाच्या आमटीसोबत आपण ह्या पुऱ्या खाऊ शकतो. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आषाढी एकादशी निमित्त किंवा कोणत्याही उपवासाला ह्या पुऱ्या नक्की तुम्ही ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.